उडवला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती सीमारेषेच्या पार 4 धावांसाठी भेटतोय तो गणेश आणि संघाचं खातं ओपन करतोय तो गणेश. वैयक्तिक 4 धावांनी आपला संघाचा खातं ओपन करतोय मालवाडी संघाचा हा फलंदाज. पुढील चेंडू आशिष गणेशसाठी. आणि काहीस पंचांकडे दात मागितली जाते आणि विकेटचं पतन होतंय आणि पहिला झटका लागतो तो पनवेलचे मालवाडी संघाला गणेशच्या रूपानं. आणि धावसंख्येत भर पडते. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या होते ती 4 धावा 1 विकेटच्या. पाहूया पुढील त्याची जागा घ्यायला येतो तो मालवाडी संघाकडून स्वप्नील. आशिष स्वप्नील असा समीकरण असेल. पाहूया हलकासा रन पंचांना क्रॉस करून टाकले चेंडू काहीसा उडवण्याच्या नादात बीट होतात आणि पुन्हा एकदा पंचांकडे दात मागितली जाते आणि ही दात फेटाळली जाते आणि एक निर्धाव चेंडूची सांगता होते. पुढील चेंडू आशिषचा स्वप्नीलसाठी. पाहूया हलकासा रनअप काहीसा 10 बारा पावराचं रनअप. काहीसा पंचांना क्रॉस करून टाकले चेंडू. पाहूया पुन्हा एकदा उडवतोय आणि काहीसा मिसफील्ड होते आणि 1 धाव पूर्ण केले आणि दुसऱ्या धावेसाठी आमंत्रित करतात. पाहूया दुसरी धाव पूर्ण होते का आणि नक्कीच दुसरी धाव घेण्यात यशस्वी होतो तो हा मालवाडीचा फलंदाज. या 2 धावेच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 6 धावा 1 विकेटच्या. पुढील चेंडू आशिषचं. पाहूया हलका सरनप पंचांना क्रॉस करून टाकले चेंडू कायचा रिव्हर्स शॉट खेळण्याच्या नादात बीट होत आहेत आणि एक निर्धाव चेंडूची सांगता होते. अतिशय सुंदर प्रकारचं जकडवून ठेवले बांधून ठेवले होते या मालवाडी संघाला आशिषने. पाहूया पुढील चेंडू आशिषचं स्वप्नीलसाठी. हलकासा रनअप पंचांना क्रॉस करून टाकले चेंडू. पाहूया पुन्हा एकदा उडवला चेंडू येतोय का पाहूया आणि झेल खाली येत आहे सुंदर झेल टिपतोय आणि दुसरा झटका लागतोय तो या मालवाडी संघाला स्वप्नीलच्या रूपानं. अतिशय सुंदर जगडून ठेवलंय बांधून ठेवलंय तो या आशिषनं आणि धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या होते ती 6 धावा 2 बाद 6 धावा आणि स्वप्नीलची जागा घ्यायला येतो तो मालवाडी संघाकडून अजय. आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 6 धावा 2 बाद 6 धावा आणि स्वप्नीलची जागा घ्यायला येतो तो मालवाडी संघाकडून अजय. पाहूया काहीस पॉवर प्लेचं षटक काहीस धीमा गेलेलं आणि त्याच षटकावरती 6 धावा फक्त मिळवण्यात यश आले तो या मालवाडी संघाला आणि बांधून ठेवलंय जकडून ठेवलं या तुंबाड संघाच्या या आशिषनं. पुढील चेंडू सुमितचं. पाहूया वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतो तो सुमित. पंचांना क्रॉस करून टाकले चेंडू. पाहूया उडवलाय चेंडू. पाहूया जातोय 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 6 धावांसाठी जातोय. षटकार येतोय नरेशच्या बॅटमधून. संघाचा पहिला षटकार येतोय आणि धावसंख्या जाऊन पोचते ती 12 धावावरती 2 बाद 12. काहीस सुमित टू वैभव असं समीकरण असेल. हलकासा रनअप पंचांना क्रॉस करून टाकला चेंडू. पाहूया पुन्हा एकदा उडवलाय. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी आमंत्रित करतात का पण थांबवलाय. 1 धावेवरतीच समाधान मानावं लागतंय आणि 1 धावेच्या समाप्तीनंतर धावफलक पुढे सरकतंय. धावसंख्या होते ती 13 धावा 2 बाद 13 धावा. जय बजरंगबली चषक 2025 चा हा महासंग्राम आणि या
महासंग्रामातला 5वा सामना आपण पाहतोय. हलकासा रनअप, पंचांना क्रॉस करून टाकले, चेंडू पुन्हा एकदा उडवला अजयने. पाहूया, एक धाव पूर्ण आणि क्षेत्ररक्षकच्या डोक्याच्या वरून गेला आणि 4 धावा मिळाल्या त्या या मालवाडी संघाला. या 4 धावेने धावपळ पुढे सरकते. धावसंख्या होते ती 17 धावा. 2 बाद 17. काहीसं अजय आणि वैभवला काहीसं सूर गवसलेला दिसतोय आणि अतिशय आता सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते या दोन्ही बॅट्समन कडून. हलकासा रनअप, पंचांना क्रॉस करून टाकले, चेंडू पुन्हा एकदा उडवलाय आणि 1 धाव पूर्ण केले. दुसरे धावेसाठी आमंत्रित केले का? नक्कीच दुसरी धाव घेण्यात यशस्वी झालाय तो वैभव आणि 3री धाव चोरले. अतिशय सुंदर प्रकारची चोलटी धाव आणि या धावेनं 3 धावेनं धावपळ पुढे सरकते. धावसंख्या होते ती 20 धावा. अतिशय सुंदर ताळमेळ पाहायला मिळाला या 2 फलंदाजांच्या मध्ये आणि 3 धावा कुठल्या गेल्या त्या चेंडूवरती. वैभव आणि अजय काहीसं दोघांना आता सूर गवसलाय आणि बॅटमधून षटकार आणि सावकार नक्कीच पाहायला मिळतील. पुढील चेंडू सुमितचं पाहूया. वैभव काय करतोय? हलकासा रनअप, पंचांना क्रॉस करून टाकले, चेंडू पुन्हा एकदा उडवायच्या नादात बीट झालेत आणि एक बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळते आणि या धावसंख्येने धावफरक पुढे सरकते. धावसंख्या होते ती 21 धावा. काहीसा पुन्हा एकदा सुमित तयार. अजयसाठी हलकासा रनअप, पंचांना क्रॉस करून टाकला, चेंडू उडवलाय, चेंडू पाहूया. 1 धावेसाठी आमंत्रित केलंय, 1 धाव पूर्ण झाली. दुसरे धावेसाठी बोलवलंय, दुसरी धाव पूर्ण झाली. पाहूया 3री धाव घेण्यात यश येते का? आपण थांबवलंय. 2 धावेवरती समाधान मानावं लागतंय. 2 धावेनं धावपळक पुढे सरकते. धावसंख्या होते ती 23 धावा. 2 बाद 23 धावा. आणि षटकही संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 23. 2 बाद 23. काहीसं अंतिम षटक आणि निर्णायक षटक घेऊन येतोय तो. पाहूया सचिन. मला वाटते सचिन शेवटचं षटक म्हटलं तर हाणामारीचं आणि कुटाकुटीचं षटक आपण मानलं जातं. पाहूया स्ट्राईकला येतो वैभव. पाहूया आणि गोलंदाजीसाठी सचिन. सचिन टू वैभव असा समीकरण असेल. पाहूया पुढील चेंडू सचिनचं सांघिक 3रा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो सचिन. हलकासा रनअप, पंचांना क्रॉस करून टाकले, चेंडू काहीसं पुन्हा एकदा उडवलाय, चेंडू पाहूया. 1 धाव पूर्ण होते. दुसरे धावेसाठी आमंत्रित केले. 2 धाव पूर्ण झाल्यात आणि अतिशय सुंदर प्रकारे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय तुंबाड संघाकडून आणि 3 धावा मिळाल्यात त्या संघाला आणि 3 धावेनं धावपळ पुढे सरकते. धावसंख्या होते ती 26 धावा. काहीसं या षटकातील 5 चेंडू शिल्लक आहेत आणि या 5 चेंडूवरती आपल्याला किती धावा कुटायच्या आहेत हे आपल्याला पाहायला मिळतील. आणि पुढील चेंडू सचिनचं अजयसाठी. हलकासा रनअप, पंचांना क्रॉस करून टाकले, चेंडू उडवला हलक्या हाताने. पाहूया झेल होतंय का? काहीसं बीट झालंय आणि गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आणि या क्षेत्ररक्षणातूनच आपल्याला 4 रनाचे प्राप्त झाले आणि या 4 रनाने धावपळ पुढे सरकते. धावसंख्या होते ती 30 धावा. काहीसं गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि ह्या 4 धावा मिळाल्या. नक्कीच आपल्याला जर विजयापर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला अशा 4 धावा आपल्याला नक्कीच थांबवाव्या लागतील आणि जर आपल्याला एक मोठं धावसंख्या उभारायची असेल तर मालवाडी संघाला षटकार आणि सावकार मारावे लागतील. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय, चेंडू पाहूया आणि एक सुंदर प्रकारचं क्षेत्ररक्षण. 2 धावेवरती समाधान मानावं लागतंय. 2 धावेने धावपळक पुढे सरकते. धावसंख्या होते ती 32 धावा. एकेरी दुहेरी धावसंख्येने धावपळक पुढे सरकतंय पण शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय एक
एक सचिनच्या स्वरूपानं एक सुंदर षटक हाताळतोय तो सचिन. पुढील चेंडू सचिनचं अजयसाठी. पाहूया पुन्हा एकदा उडवलाय चेंडू. पाहूया किती धाव मिळत आहेत. एक धावेवरतीच समाधान मानावं लागेल मला वाटतं. नक्कीच एक धाव मिळाले आणि धावफलक पुढे सरकलंय. धावसंख्या होते ती 33. 33 धावा. काही संत गतीने चाललेला हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा षटकातले काहीसे चेंडू शिल्लक असताना वैभव समीकरण सचिन टू वैभव हलकासा ना पंचांना क्रॉस करून टाकले चेंडू. पाहूया एक धाव पूर्ण आणि दुसरे धावासाठी आमंत्रित केलंय आणि धावचित होतो तो अजय. आणि तिसरा झटका बसतोय तो अजयच्या रूपानं मालवाडी संघाला. आणि त्याची जागा घ्यायला जातोय तो मालवाडी संघाकडून सचिन. पाहूया सचिन काय करतो या चेंडूवरती. नक्कीच संघाला एक मोठा फटक्याची गरज असताना सचिन काय करतो या चेंडूवरती. आणि गोलंदाजी करतोय तो सचिन. मला वाटतं या तिसऱ्या षटकातील काहीसं एक चेंडू शिल्लक असताना हलकासा रन पंचांना क्रॉस करून टाकले चेंडू. पाहूया चेंडू ढकलण्यात आलाय. एक धाव मिळते. दुसऱ्या धावासाठी आमंत्रित केलंय का. नक्कीच दुसऱ्या धावासाठी आमंत्रित केलंय. पंचांकडे दात मागितली जाते रनआउटचे आणि नक्कीच पंचांचे हात स्थिरावलेत आणि विकेटचं पतन झालंय आणि एक धावेवरती समाधान मानावं लागतंय. आणि या धावसंख्येने धावपळत पुढे सरकतंय. धावसंख्या होती ती 35 आणि जिंकण्यासाठी 36 धावांचं लक्ष असेल ते तुंबाड कदमवाडी नंबर 2 या संघाला. यापुढील होणारा सामना तुंबाड शिंदेवाडी विरुद्ध राजवीर रायडर्स. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये येऊन आपला टॉस बॉक्स घ्यायचा आहे. तुंबाड शिंदेवाडी विरुद्ध राजवीर रायडर्स दोन्ही संघाचे कर्णधार येऊन टॉस घ्यायचा आहे. जय बजरंगबली कलापथक पनालजे कोणवाडी आयोजित जय बजरंगबली चषक 2025 हा महासंग्राम. आणि या महासंग्रामात सर्व संघांचे मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मालवाडी संघाला विनंती असेल की आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. तसेच सर्व तुंबाड संघाला विनंती असेल की आपले 2 बॅटर मैदानात उपस्थित करायचे आहेत. कारण वेळेअभावी आपल्याला सामने जलद गतीने खेळवायचे आहेत. एक दिवसीय स्पर्धा आहे त्याच्यामुळे आपल्याला हे सामने एका दिवसात पूर्ण करायचे आहेत आणि मंडळाला थोडं सहकार्य करायचं आहे. सुंदर सुंदर खेळमेळीच्या वातावरणात आपल्याला हा क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नक्कीच या स्पर्धेची आपण ज्या स्पर्धेची कित्येक दिवस वाट पाहत होतो ती स्पर्धा आपल्याला आज संपन्नातून पूर्णत्वात नेत आहोत. मालवाडी संघाला विनंती असेल आपण आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. आणि सर्व तुंबाड संघाला विनंती असेल की आपले दोन्ही बॅटर मैदानात उपस्थित करायचे आहेत. सिकुनवाडी हनुमान मंडळ जय बजरंगबली कलापथक पनालजे कुणवाडी जय बजरंगबली चषक 2025 हा महासंग्राम आपण या खेळमेळीच्या वातावरणात संपन्न होत आहे. सामना जलद गतीने चालवायचा आहे.
वेल्या बावी आपल्याला सामना जलद गतीने जेवढा पुश करता येईल तेवढा आपल्याला पुढे ढकलायचे आहेत आणि मंडळाला सहकार्य करायचं आहे. सर्वोदय तुंबाड संघाकडून प्रथम फलंदाजी करत स्ट्राईकला येतो संदेश आणि नॉन स्ट्राईकला येतो अजय. आणि मालवाडी संघाकडून प्रथम गोलंदाजीसाठी येतो तो दशरथ. पाहूया 36 धावांचं आव्हान असताना कर्णधाराने प्रथम गोलंदाजी करत दशरथवरती मोठी जबाबदारी पॉवर प्लेचं शतक हाताळतो तो दशरथ. पाहूया हलकासा रन पंचांना क्रॉस करून टाकले चेंडू काहीच बीट केलं आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. काहीसा न समजलेला चेंडू संदेशला आणि एक निर्धाव चेंडूची सांगता झाले. पाहूया पुढील चेंडू घेऊन तयार दशरथ आणि मारा करतोय तो संदेश. पाहूया दशरथ टू संदेश असं समीकरण असेल. हलकासा रन पंचांना क्रॉस करून टाकला चेंडू. पाहूया पुन्हा एकदा चेंडू गुळ्यांचा चेंडू उडवलाय चेंडू आणि येतोय षटकार 6 धावांसाठी. 6 धावांनी आपलं खातं खोललंय, संघाचं खोललंय 6 धावांनी आणि वैयक्तिक खातं खोललंय 6 धावांनी. पुढील चेंडू दशरथ आणि मारा करेल तो संदेश. पाहूया हलकासा रनअप पंचांना क्रॉस करून टाकले चेंडू. एक धावेवरती समाधान मानावं लागतंय. अतिशय सुंदर प्रकारे खेळून काढलेला हा चेंडू संदेशनं षटकारानंतर स्ट्राईक रोटेट केले ते संदेशनं आणि स्ट्राईकला आलाय तो अजय. अजय टू दशरथ असं समीकरण असेल. हलकासा रन पंचांना क्रॉस करून टाकले चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली झेल होतोय का पाहूया आणि अतिशय सुंदर प्रकारे झेल टिपलाय आणि पहिला झटका लागतोय तो तुंबाड संघाला. अजयच्या स्वरूपानं पहिला हादरा बसलाय तो तुंबाड संघाला. अजयच्या स्वरूपानं धावसंख्या होती ती 7 धावा. 1 बाद 7 धावा. आणि त्याची जागा घ्यायला येतो तो तुंबाड संघाकडून सचिन, एक स्फोटक बल्लेबाज. आणि पाहायला मिळेल आपल्याला नक्कीच षटकार आणि चौकारांची आतिषबाजी आणि काहीसं बांधून ठेवण्याचं काम करतो तो हा दशरथ तुंबाड संघाला. पाहूया पुढील चेंडू दशरथचा सचिनसाठी. हलकासा रनअप आणि पंचांना क्रॉस करून टाकले चेंडू. पाहूया उडवलाय चेंडू. पाहूया आणि क्षेत्ररक्षक 1 धाव पूर्ण होते तोपर्यंत आणि 1 धावेनं धावफलक पुढे सरकतंय. धावसंख्या होते ती 8 धावा. आणि स्ट्राईकला होतो तो संदेश. काहीसं 36 धावांचं लक्ष असताना पॉवर प्लेचं षटक हाताळतो तो दशरथ आणि या षटकावरती पुढील चेंडू दशरथचं. पाहूया संदेशचं आणि पंचांचे दोन्ही हात भूमी समांतर झालेत आणि स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय व्हाईटच्या स्वरूपात. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या होती ती 9 धावा. काहीसं प्रेशर कुकर मध्ये जाताना पाहायला मिळतोय तो हा गोलंदाज. पुढील चेंडू दशरथचं संदेशसाठी. पाहूया काहीसं पुन्हा एकदा डकावलेला चेंडू. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी आमंत्रित करतात का? नक्कीच दुसरी धाव घेण्यात यश मिळतोय.
या दोन्ही फलंदाजांना आणि 2 धावांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 2 धावा आणि ओव्हरची समाप्ती होते 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 11 धावा 1 बाद 11. काहीसं 36 धावांचं लक्ष ठेवलंय ते मालवाडी संघानं आणि त्याचा पाठलाग करताना तुंबाड संघाचे सर्वोदय तुंबाड संघाचे 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावसंख्या आणि 1 विकेटचं पतन झालंय आणि पुढील चेंडू कर्णधाराने वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक घेऊन येतो तो शुभम मालवाडी संघाकडून शुभम आणि त्याचा मारा करतोय तो सचिन. पाहूया सचिन शुभम असं काहीसं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. पुढे काहीसं हलकासं रनअप 10-12 पावाचं रनअप असावं. हलकासा रनअप पंचांना क्रॉस करून टाकले चेंडू शुभमचा उडवलाय चेंडू पाहूया झेल होतोय का क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय आणि काहीसा झेल सुटला आणि तो कुणाचा सुटला नक्कीच सचिनचा. नक्कीच ह्या विकेटचं तुम्हाला नक्कीच पुढच्या येत्या चेंडूवरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल कारण सचिन स्फोटक बल्लेबाज म्हणून एक ओळखला जातो. झेल सोडलाय तो आपण सचिनचा. नक्कीच पुढील चेंडू घेऊन येतोय तो शुभम आणि सामना करतो तो संदेश. पाहूया हलकासा रनअप पंचांना क्रॉस करून टाकलाय चेंडू पाहूया उडवलाय चेंडू डाकावलाय चेंडू पाहूया किती धावा मिळत आहेत. नक्कीच 4 धावा मिळत आहेत आणि 4 धावेने धावफलक पुढे सरकतंय. धावसंख्या होते ती 16 धावा. सुंदर प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजांमध्ये. काहीसं पुढील चेंडू घेऊन संदेशसाठी शुभम पाहूया संदेश तो शुभम काहीसं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. हलकासा रनअप पंचांना क्रॉस करून टाकले चेंडू शुभमने पाहूया उडवलाय चेंडू आणि नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडून आणि या नो बॉल अतिरिक्त धाव +4 5 धावा मिळतात या संघाला आणि धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 21 धावा. पाहूया काहीसं शुभम तो संदेश काहीसं समीकरण पाहायला मिळेल. पाहूया पुढील चेंडू शुभमचं पंचांना क्रॉस करून टाकल्या चेंडू उडवलाय चेंडू पाहूया क्षेत्ररक्षक येतोय खाली तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी आमंत्रित करतोय का थांबवलंय. 1 धावेवरती समाधान मानावं लागतंय. 1 धावेने धावपळक पुढे सरकतंय. धावसंख्या होते ती 22 धावा. 1 विकेटच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ते 22 धावा. पुढील चेंडू शुभमचं पाहूया शुभम काय करतोय या चेंडूवरती हलकासा पंचांना क्रॉस करून टाकलाय चेंडू काहीसं अतिरिक्त धाव मिळते. पंचांचे दोन्ही हात भूमी समांतर होत आहेत. वाईटचा इशारा येतोय अतिरिक्त धाव मिळते. धावपळक पुढे सरकते. धावसंख्या होते ती 23 धावा. काहीसा शुभम प्रेशर कुकर मध्ये जाताना पाहायला मिळत आहे आणि स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय त्या शुभमच्या चेंडूमधून. पाहूया पुढील चेंडू शुभमचं पाहूया पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. मला वाटतंय बाउंड्री लाईनच्या दिशेने जात आहे आणि 4 धावा मिळत आहेत. सर्वोदय तुंबाड संघाला ह्या 4 धावेने धावपळक पुढे सरकते. धावसंख्या होते ती 27 धावा.
काहीसं पुढील चेंडू शुभमचं, काहीसं पुढील चेंडू शुभमचं, सचिनसाठी पाहूया या चेंडूवरती आपल्याला शुभम कमबॅक करतो का पाहायला मिळेल. हलकासा रन पंचांना क्रॉस करून टाकला चेंडू, उडवलाय चेंडू. पाहूया यष्टीरक्षकाच्या डोक्याच्या वरून बाउंड्री लाईनच्या दिशेला धावतोय चेंडू. पाहूया आणि नक्कीच दोन धावा. नक्कीच यष्टीरक्षकाला लाईनमॅन जितेश पाटील आणि पुढील चेंडू शुभमचा. पाहूया सचिनसाठी काय करतो सचिन या चेंडूवरती. हलकासा रनअप शुभमचा आणि पंचांना क्रॉस करून टाकलेला चेंडू. पाहूया फुल टॉस चेंडू आणि पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव मिळते आणि या चेंडूवरती 5 धावा मिळत आहेत आणि या 5 धावेने धावपळ पुढे सरकतंय. धाव संख्या येते ती 34 आणि जिंकण्यासाठी फक्त 2 धावेची गरज. चला मित्रांनो सामन्याला गती द्या. पुढील सामने आपल्याला वेळाभावी खेळवायचे आहेत. जेवढे गती देता येतील तेवढे आपल्याला पुढे जलद गतीने सामने खेळवायचे आहेत. पुढील चेंडू शुभमचं सचिनसाठी. पाहूया टोळवलाय चेंडू. पाहूया वन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी आणि हा सामना सर्वोदय तुंबाड संघानं आपल्या खिशात घातलाय आणि विजय प्राप्त केलाय. विजय संघाचे खूप खूप अभिनंदन. आणि या सामन्यात पराजित झालेला संघ पन्हाळजे मालवाडी याही संघाचे खूप खूप अभिनंदन. आपण आलात, आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही आपले सदस्य ऋणी आहोत. आणि या सामन्याचा सामनावीर ठरलाय तो सर्वोदय तुंबाड संघाचा संदेश आणि त्यांनी आपला सामनावीराचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. आणि पराजित झालेला संघ आपला पन्हाळजे मालवाडी संघ, त्यांचे खूप खूप अभिनंदन. आलात, आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही श्री जय बजरंगबली कला पथक आपले सदस्य ऋणी आहोत.